नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात जनरल नॉलेजवर विचारली जाणारी अर्थशास्त्राची प्रश्नोत्तरे। प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? खालील काही ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकीच एक योग्य उत्तर आहे। उत्तर आहे बी 1951। प्रश्न क्रमांक 2, नवीन आर्थिक धोरण भारतात कधी लागू झाले? उत्तर कमेंट करू शकता। आणि उत्तर आहे सी 1991। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष कर आहे? उत्तर आहे सी जीएसटी। प्रश्न क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करा। आणि उत्तर आहे बी मुंबई। प्रश्न क्रमांक 5, भारतीय रुपयाची किंमत कोण ठरवतो? आणि उत्तर आहे सी रिझर्व्ह बँक। प्रश्न क्रमांक 6, जीडीपी म्हणजे काय? आणि उत्तर आहे ए देशाचा एकूण उत्पन्न। प्रश्न क्रमांक 7, NITI आयोगाचा उद्देश काय आहे? आणि उत्तर आहे बी दीर्घकालीन धोरण आखणे। प्रश्न क्रमांक 8, बँक दर कोण निश्चित करते? आणि उत्तर आहे बी RBI। प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिली बँक कोणती होती? आणि उत्तर आहे सी बँक ऑफ बेंगॉल। प्रश्न क्रमांक 10, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? आणि उत्तर आहे सी वॉशिंग्टन DC। अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राइब करा मराठी क्विज।